खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत, पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टीची। तो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात, ही पार्टी ती पार्टी। तुमचं काय चाललंय मग? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे। तर पुण्यामधल्या उच्चभ्रू खराडी भागामध्ये रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंच्या जावयाचा समावेश होता। हाऊस पार्टी सांगून फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू होती। रेव पार्टीमधून एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना ताब्यात घेण्यात आले। खराडी भागामध्ये रेव पार्टीमधून दारू, ड्रग्ज आणि हुक्का जप्त करण्यात आलाय। रेव पार्टीमध्ये एकूण 2 महिलांसह 5 पुरुषांचा सहभाग होता। ताब्यात घेतलेल्या सर्वांची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी होणार आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून रेव पार्टीवर रात्रीत छापेमारी करण्यात आली। पुण्यामध्ये रेव पार्टी सुरू होती। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत। गिरीश महाजनांनी काही वेळापूर्वी काय म्हटलेलं आहे पाहूया। खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता। ते नेहमी अंमली पदार्थ म्हणत असतात, पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे। खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे, नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही। पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे। रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच, त्यामुळे मला असं वाटतं की तपासाअंती त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल।